नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. आज दिनांक 26 एप्रिल 2026 चालू घडामोडीचे व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांचे आज मुंबई उच्च न्यायालय याचा पेपर आहे, परीक्षा आहे, त्या सर्वांना चालू घडामोडीवाला तर्फे खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती लिसा गिल, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 2, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ही केली जाते कलम 217 अंतर्गत, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 3, न्यायमूर्ती लिसा गिल यांनी कोणाची जागा घेतली आहे? म्हणजे मावळते न्यायाधीश कोण आहे? तर न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर, ऑप्शन ए. याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूया. न्यायमूर्ती लिसा गिल या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहे. लिसा गिल असं यांचं नाव आहे. आंध्र प्रदेशच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला 25 एप्रिल 2026 ला, म्हणजे कालच. यापूर्वी त्या पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या. त्यांनी धीरज सिंह ठाकूर यांची जागा घेतली. कलम 217 अंतर्गत राष्ट्रपतींद्वारे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते, तर कलम 222 अंतर्गत उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थानांतर राष्ट्रपतींद्वारे केले जाते. प्रश्न क्रमांक 4, आयपीएल मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूत एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे अभिषेक शर्मा, ऑप्शन बी. तर प्रश्न क्रमांक 5, अभिषेक शर्माने 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध म्हणजे आयपीएल मध्ये किती चेंडूत शतक झळकावले? तर यानं 47 चेंडू मध्ये शतक झळकावले, म्हणजे 47 बॉल मध्ये 100 रन याने बनवलेले आहे. तर याच्याबद्दल सविस्तर बघूया. आयपीएल मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूत एकापेक्षा जास्त शतके करणारे पहिले भारतीय क्रिकेटर बनलेले आहे अभिषेक शर्मा. यांची टीम आहे सनरायझर हैदराबाद. सनरायझर हैदराबादचे हे सलामीवीर आहे. तर आयपीएलच्या इतिहासातील पहिले भारतीय फलंदाज आहेत आणि त्यांनी हा विक्रम केलेला आहे. 50 चेंडूपेक्षा कमी चेंडूत 2 शतके त्यांनी झळकावली आहे आतापर्यंत. 2025 ला त्यांनी पंजाब किंग्स विरुद्ध 40 चेंडूत शतक केलं होतं, तर 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 47 चेंडूत त्यांनी शतक केलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या पुरस्काराला ग्रीन नोबेल म्हणून ओळखले जाते? तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नोबेल पुरस्कार हा जगातला सगळ्यात प्रतिष्ठित आहे आणि त्यामुळे एशियाचा नोबेल, ग्रीन नोबेल असे जे बिरुदावली लावलेली असते ते प्रश्नही तितकेच महत्वाचे आहेत किंवा ते पुरस्कारही तितकेच महत्वाचे असते. तर या प्रश्नाचं उत्तर हे गोल्डमन पर्यावरण पुरस्कार किंवा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार. तर हा खूप महत्वाचा पुरस्कार आहे. याच्यावर भरपूर प्रश्न आहेत, ते आपण सगळे घेतलेले आहेत. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2026 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच किती महिलांना प्रदान करण्यात आला? तर हा 6 महिलांना प्रदान करण्यात आलेला आहे. हाही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8, दक्षिण कोरियामध्ये तरुण केंद्रित हवामान खटल्यांचे नेतृत्व केल्याबद्दल कोणाला गोल्डमॅन पुरस्कार मिळाला आहे? ठीक आहे. दक्षिण कोरियामध्ये कोणाला मिळाला? तर बोरिम किम यांना मिळाला. ठीक आहे. याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणारच आहोत. प्रश्न क्रमांक 9, सारा फिंच यांनी कोणत्या देशामध्ये नवीन तेल ड्रिलिंग प्रकल्पांविरुद्ध कायदेशीर लढा दिला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे युनायटेड किंगडम. युके मध्ये सारा फिंच यांनी लढा दिला.
तर यांनाही पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 10. मॅग्डालेना नदीवर फ्रँकलिन प्रकल्प रोखणाऱ्या इवेलिस मोरालेस ब्लँको या कोणत्या देशाच्या आहे? ठीक आहे, तर या आहेत कोलंबिया. खर तर हे खूप अवघड प्रश्न वाटू शकते, परंतु आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने याच्यासाठी डिझाईन केले की कसे विचारले तर आपल्याला ते आलं पाहिजे. तर बघा, ह्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. गोल्डमन इन्व्हायरमेंट प्राइज 2026 किंवा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 ज्याला ग्रीन नोबेल म्हणून ओळखले जाते, इतिहासात पहिल्यांदा 6 महिला पर्यावरण कार्यकर्त्यांना हा प्रदान करण्यात आला. कधी प्रदान करण्यात आला? 22 एप्रिल रोजी 22 एप्रिल 2026 रोजी हे जाहीर झालं. तर हे पुरस्काराचं 37वं वर्ष आहे. पहिल्यांदा सर्व विजेत्या महिला आहेत. जागतिक हवामान आणि संवर्धन आंदोलनामध्ये महिलांचे नेतृत्व अधोरेखित करते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की 6 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आणि 6च्या 6ही महिला आहेत, त्यामुळे हे विशेष आहे. तर 2026च्या 6 महिला विजेत्या आणि त्यांची क्षेत्र बघूया. पहिली महिला इरोरो तांजी, नायजेरिया देशातील आहे, आफ्रिका खंडातील. त्यांनी समुदायाद्वारे व्यवस्थापित केलेली वन्यजीव संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. 2 नंबरला आहे बोरिम किम, दक्षिण कोरिया या आशिया खंडातील. त्यांनी तरुण केंद्रित हवामान खटल्यांचे नेतृत्व केले, ज्यामुळे दक्षिण कोरियामध्ये उत्सर्जनांचे लक्ष्य कडक करण्यात यश आले. सारा फिंच युनायटेड किंगडमच्या आहे, युरोप खंडातील. त्यांनी सरे मध्ये नवीन तेल ड्रिलिंग प्रकल्पांविरुद्ध कायदेशीर लढा दिला. तर थेओनिला रोका मडबाप, पापुआ न्यू गिनी या देशाचे आहेत, बेट राष्ट्र आहेत हे. त्यांनी पांगोना खाणीतील, तिकडचं नाव आहे, पर्यावरणीय विनाशाचा सामना करण्यासाठी रिओ टिंटो कंपनीला जबाबदार धरले. तर अलाना अका खार्ले या युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिका, उत्तर अमेरिकेचा, त्यांनी अलास्कामध्ये पेबल माइन प्रकल्प रोखण्यासाठी 15 स्थानिक जमातींना एकत्र केलं. तर इओलिस मोरालेस ब्लँको, कोलंबिया, दक्षिण मध्य अमेरिका, त्यांनी मॅग्डालेना नदीवर फ्रँकलिन प्रकल्प रोखले. तर या 6 महिलांना गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2026 मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 24 एप्रिल 2026 पासून कोणत्या पेमेंट बँकेचा परवाना कायमचा रद्द केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पेटीएम पेमेंट बँक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. जागतिक पशुवैद्यकीय दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? किंवा हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो की जागतिक पशुवैद्यकीय दिन कधी असतो? तर हा 25 एप्रिलला असतो, कालच हा झालेला आहे. जागतिक पशुवैद्यकीय दिन 2026 ची थीम काय आहे? थीम खूप महत्वाची, थीम दरवेळी विचारली जाते. तर ही थीम आहे ऑप्शन बी, वेटरनरियन्स गार्डियन्स ऑफ फूड अँड हेल्थ. प्रश्न क्रमांक 14. दरवर्षी 26 एप्रिल हा दिवस जागतिक स्तरावर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर जागतिक बौद्धिक संपदा दिन. म्हणजे आज जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे. तर जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तुमची बौद्धिक संपदा उत्तरोत्तर वाढत जाओ. 15वा प्रश्न. 26 एप्रिल 1975 रोजी कोणते राज्य अधिकृतपणे भारतीय गणराज्याचे 22वे राज्य बनले? खूप महत्वाचा दिन विशेष आहे, कारण आजच्या दिवशी 1975 ला म्हणजे 51 वर्षापूर्वी सिक्कीम हे राज्य भारतामध्ये विलीन झाले. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आज जर मुंबई उच्च न्यायालयाची ज्यांची परीक्षा आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. चांगले पेपर द्या. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे फायदेशीर ठरले ते आपण पेपर झाल्यानंतर त्याचा अनालिसिस करूयाच. आपले व्हिडिओ आपण जवळपास 12 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत.
जर तुम्ही इतरही स्पर्धा परीक्षा जसं की आज पेपर मुंबई उच्च न्यायालयाचा होऊन जाईल, परंतु ते व्हिडिओ एकदम बेसिक त्यामध्ये प्रश्न आहे आणि वारंवार विचारले जाणारे सर्व प्रश्न आहे, त्यामुळे ते कधीही व्हिडिओ एकदा रिव्हिजन केलं तर ते फायद्याचेच आहे सर्व सरळ सेवा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी. तर आणि त्याची जे प्रश्न आपण या ठिकाणी घेतो त्याचे सर्व PDF तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात. क्विज स्वरूपात सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ते सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल होतं. तर तुम्ही अद्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. मित्रांना सांगा. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.